हॅलो. हॅलो. सो आजचा ब्लॉगचा स्पेशल मेनू म्हणजे काही ते जेवण आहे. आजचा ब्लॉगचा स्पेशल टॉपिक आहे पॅक विथ अस. यस. तर आम्ही सो जातोय. आमचं काहीतरी आज आज नाही पण आता काहीतरी समथिंग स्पेशल असं येणार आहे. सो ते तुम्हाला पण दिसेल ब्लॉग मध्ये काय येणार आहे ते. आणि त्याच्यानंतर आता आम्ही त्याच्यासाठी एक ट्रिप प्लॅन केली आहे. सो कुठे जातोय काय जातोय ते सगळं तुम्हाला बघण्यासाठी आमचे व्लॉग रेग्युलरली आता बघावे लागतील आणि कंटिन्यूस व्लॉग येतील. थोडासा उशीर होईल कधी कधी अपलोड करायला बिकॉज ऑफ एडिटिंग, पण तुम्हाला व्लॉग येतीलच. सो नक्की बघत राहा ते व्लॉग. हे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगते. सो आजच्या व्लॉग मधला हा टॉपिक आपण आता कव्हर करू. आता अर्ध काम आम्ही सुरू केलंय ऑलरेडी. त्याने त्याचे कपडे वगैरे पॅक करायला सुरुवात केली आहे, म्हणजे आयनिंग करतोय तो. आणि आता मी अरे आपण जातोय कुठे ते सांग ना. नाही नाही ते नाही सांगायचं, ते सिक्रेट आहे. ओ ते सरप्राईज डायरेक्ट आहे. सरप्राईज द्यायचं आपण. यस. म्हणजे तिथे जाऊनच सांगायचं की बघा आम्ही कुठे आलोय. करेक्ट. तोपर्यंत तुम्ही गेस करा आम्ही कुठे जातोय आणि काय स्पेशल असं येणार आहे आता. म्हणजे ते आमच्या दोघांसाठी पण स्पेशल आहे. सो काय स्पेशल आता आमचं ओकेजन आहे आणि आम्ही कुठे जातोय. सो ते प्लेसेस तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की आम्ही कुठे जातोय. करेक्ट. सो लेट्स स्टार्ट विथ पॅकिंग. येस. मी इथेनिक पण घेते आणि वेस्टर्न पण घेते, बरोबर. आणि डेली वेअरचे पण घेतले पाहिजेत आपल्याला. ओ. सो ही माझी न्यू पर्स आहे. सो मी आता ही या ट्रिपलाच उद्घाटन करणार आहे ह्याचं. कपडे तर असे सगळे मॅच करून बघावे लागतील कशाच्या खाली काय घालायचंय ते. त्याच्यावरती आपल्याला समजेल. अजीब दास्तां है. जास्त छोटे वाले नाही घेता रे, म्हणजे मीडियम वाले घेते. हे पण राहू दे, ह्याच्यातलं एकच घेते कोणतं तरी. मी ना पण बॅगच नाही काढली आहे. बॅग काढली पाहिजे त्याच्या आधी. बॅग मध्ये सगळं सेटअप करावं लागेल ना आधी. मी ते कपडे काढून ठेवते तोपर्यंत. कपडे काढून ठेव, बॅग काढतो. सो माझं कपाट तुम्हाला क्लीन दिसेलच ॲज ऑलवेज. माझे कधी कपडे व्यवस्थित नसतील असं नाही होत. माझं कपाट ऑलरेडी एकदम प्रॉपर मॅनेज असतं. पण दुसऱ्या माणसाचं कपाट तुम्ही बघाल ना तर ते बघतच राहाल. ते आता नाही, थोड्या वेळाने दिसेल तुम्हाला. दोन कपाटाचे कपडे एकाच कपाटात ठेवल्यावर बट स्टील मॅनेज करता येतं. आपल्या हातात आहे ना ठेवणं, बरोबर स्वतः की कर नाही. ना, स्वतः एक कपाट घे. माझे एक कपाट ठेवण्यासारखे कपडेच नाही आहेत ना पण. बघितलं. ऑफकोर्स हे सगळ्यांच्या घरी असंच होतं, कारण का लेडीजचे कपडे जास्त असतातच. अजून काय काय आता आठवणार नाही बरोबर. बाहेर जायचंय तेव्हा काय घ्यायचं काय नाही. जेव्हा असं रिकाम टेकडं बसलेलं असतं ना तेव्हा बरोबर आठवतं काय घ्यायचं ते. हे माझ्या ह्याला पण इस्त्री कर ना. गाईज इथे इस्त्रीवाला बसलेला आहे, इन केस तुम्हाला दिसत नसेल तर. मी थांब मी थोडा करते. कॅमेरा फिरवतो. हे बघा गाईज, इथे सेटअप करून बसलोय इस्त्रीवाला. इस्त्री चालू आहे. तर मग आता मला सोनाली अजून तिचे पण कपडे आणून देते की माझे पण कपडे इस्त्री कर. कंटिन्यू कर ग, घे इकडे. ते हे बघ. हॅलो. हा.
नाही. जाऊ थोडं लेट जाऊ, तू आवर तोपर्यंत. लगेच नको, थांब जरा, जाऊ थोड्या वेळात. तुझं नाव बोलून बोलून खराब करू नकोस. सोनाली नेहमी कामालाच लावते मला. तुम्ही जसं की आणि बघू शकता, बाकीची कामं अशीच होतात ना. बघू शकता की मी किती काम करतो. हे फुगा कसं काढायचं, दाब बरं तिकडे. जाते जाते, हवा थांब तशीच पकड. परत येणार इथे. जाणार. थांब थांब थांब, तसं थांब, ओढून थांब. गेलं. डन डन डन. हे आता जाताना रात्री हा म्हणजे थंडी पण नाही लागणार. हो जॅकेट सारखं आहे, किस्सा वगैरे पण आहे. हो. नेक्स्ट नेक्स्ट दिल की जो बातें जो दिल की है, सोनाली एडिट कर है. जीन्स 1 2. तर गाईस, हे सगळ्यात मोठं सुटकेस मी यासाठी काढलं की जर कपडे जास्त लागले तर बरं पडेल. तर आता बघूया सोनालीचे कपडे भरून उरतील का, जागा पुरेल का. जर जागा पुरली नाही तर अजून एक. पुरेल पुरेल. जसं कमीच काढलंय. असं हे करून लाव ना, जोडी जोडीने, पॅन्ट सोबत लगेच त्याच्या सोबतचं टॉप. ते आता मे बी तिथे घालून बघावं लागेल. आता ते करत कसण्यापेक्षा इथेच बघ ना, इथे कुठे करत बसणार आहेस तुम्ही. हे बघ, ह्याच्या सोबत मी हे टॉप ठेवले तिन्ही. म्हणजे क्रॉप आहेत ना म्हणून. हे जास्त धुणार नाही. ह्याच्या सोबत हा आहे कुर्ता. ह्याच्या सोबत पण हे क्रॉप मधलं काहीतरी जाऊ शकतं. असं ठेवू मिक्स. म्हणजे लगेच काढायला सोपं पडतं, बाकी काय नाही. मी पण तसंच ठेवणार आहे. हे असं आहे. हे खाली टाकते कुर्तीवालं. ते एक ऑप्शनल तर आहेत. हा पण एक ऑप्शनल आहे. हे तर त्याच पॅन्ट सोबत कुठे आहेत जाऊ माझे कपडे? शकतं. काढायचे आहेत तुझे, मी नाही न्यू काढले. वाले मग तेच म्हणते, मी कुठे ठेवलेस तू? कपाटात आहे का? मी नाही ठेवणार, तूच ठेवणार. नाही बाबा, आपण लास्ट टाइम तोडून टाक सगळं. बघितले. डायरेक्ट न्यू वालेच भरणार आहेस का? घरातले कपडे नाही आहेत का तुझ्याकडे? दोन्ही भरणार आहे मी, थांब जरा. दिसतेस का त्यांना सर? ती लाईट लाव ना, नाही तर मी ती लाईट बंद केली कोपऱ्यातली. हळू. काही कपडे घेतले होते गाईज मी, सोनालीने मला वापरू नाही दिलं, बोलली ट्रिपलाच काढायचंय. येऊन 1 महिना झालाय, मी आता ते वापरणार आहे. मग बरोबर आहे, आतापासून तुम्ही सगळे कपडे वापराल तर मग ट्रिपला जाताना तुमच्याकडे कपडेच नसतात. Am I correct? ते तिथे पडलं की. तर गाईज, हे एक हुडी आहे माझ्याकडे, मस्त घेतलेलं मी, कॅज्युअल टाईप मध्ये. हे पण कुठेतरी मी घालून वापरून बघायची टाकणार. गरज नाही ना तुला? नाही, आय नो माय साईज. तर गाईज, हे एक टी शर्ट आहे, मी माझ्या पप्पांसोबत ट्विनिंग करायला घेतलेलं. ऍक्च्युली चुकून ट्विनिंग झालंय सोनालीमुळे, बट ठीक आहे. ते मला माहित नव्हतं, त्यांना पण तोच कलर आलाय सेम. मला तरी दुसरं आवडलेलं, बट सोनाली बोली नाही हेच घे तू, ते ऑलरेडी तसा पॅटर्न अणूने घेतलेला आहे, त्यामुळे नको घेऊस असं बोलली. ह्यांचे तर ऑलमोस्ट कपडे सेमच होत असतात अनुचे. हे मी आता घालतो ना ट्रॅव्हलिंग मध्ये. थंडी नाही वाजणार जॅकेट वरती? हा, जॅकेट घालूया. चालेल. नाही, स्वेटशर्ट आहे माझ्याकडे, आपण मी आताच वापरणार आहे फर्स्ट टाइम. एकदम छान छान कपडे आहेत ते दे ना, माझ्याकडे, ते पास कर ना जे ते की वालं. मी वापरू पण नाही शकत.
ते 2 फ्रॉक आहेत ना. हे बघा गाईज, अजून एक स्वेटशर्ट माझ्याकडे. 2 स्वेटशर्ट आणि एक हुडी ब्रँड न्यू आहे, जे की मी फक्त फर्स्ट टाइम आताच घालणार आहे. मग त्यात काय हो, माझ्याकडे चुकीचं आहे अजून एक का? गोष्ट आहे चुकीचं याच्या आहे का? ऍडिशन मध्ये. हेच जर मला त्याने ते आधी पण दाखव. घालून झाला असता तर मग काय नवीन होतं त्याच्याकडे ट्रिपसाठी. दॅट इज ट्रू. म्हणून नाही दिलं त्याला घालायला. तर माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे, मी घेऊन येतो. हळू. हा, त्याचं हे काढ. सोनालीकडे पण एक होतं, जे की आता तिला भेटलं, मी दिलं घेऊन. हे धुवायला हवं होतं का? नाही, हे बघ, माझं डोकं किती शार्प आहे ह्याच्यात त्याने. हे आहे माझ्याकडे एक डेनिम शर्ट. तर हे मी असं इव्हनिंगला डिनरला वगैरे कुठेतरी. मला दिलं पप्पानी. यार मी घेतो. नाही 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 नाईकी नाही, छाबरा. मला दिलंय त्यांनी, माझ्याकडे नव्हतं. तुमच्याकडे तिघांकडे आहेत आता. हे बघा कसा दिसतोय मी. वाव, मी छान दिसतोय सोनाली. मला पण perfect छान येतंय. दिसते, मला पण छान दिसत ते. आणि हा जेंट्स वाला आहे, असं काय नाहीये. नवीन आहे. हा, आतमध्ये त्यांना भेटलं काल, तर मी घेतलं लगेच. हे कधी दिलं? ते मला नाही सांगितलं. काल काल अच्छा, काल दिलं. मला वेगळी घेतलेली मी. ती अशी टाईट, हा, ती नाही माहित मग कुठे. आणि तो शर्ट पण कुठे काय माहिती. तुझेच कपडे कसे गायब होतात तू बघ ना, माझी का नाही होत. बॅग घेतलेली आहे मी ट्रॅव्हलिंग मध्ये, छोट्या मोठ्या गोष्टी घेण्यासाठी. घालायची कशी, मला वाटते अशी अशी घालायची आहे. म्हणजे असं समोरच तुम्हाला सगळं जे काही ऍक्सेसिबल गोष्ट आहे लगेचच काढून. तू दाखव ना त्यांना व्यवस्थित, कसं दाखवतोय. हे बघा, चेस्ट बॅग घेतली आहे मी. म्हणजे काही वस्तू तुम्हाला असं पाण्याची बॉटल, वॉलेट वगैरे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, क्विक ॲक्सेसिबल, जे ट्रॅव्हलिंगला हवे असते, चार्जर, फोन, पॉवर बँक, सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्ही ठेवू शकता. छोटंसं काहीतरी खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे सगळं सगळं. तर ही बॅग मी घेतली आहे DIY मधून. किती रुपयाची का? 800. 800 रुपयाची बॅग आहे ही फक्त. चल चल, माझं झालंय, तुझी काढ भरायला. जवळपास ही अशी ठेवायची. कसं वाटतंय हे? असंच आहे. असंच आहे. फोटो काढताना काढून ठेवायचं, पण Yes. जे वरती आपल्याला शूट करण्यासाठी जे लागतं ते तरी राहील ना. किंवा असं पण घेता येईल त्याला, असं पण वापरू शकतो आपण. हा, तसं छान वाटतं, पण मागच्या मागे कोणी काही चोरलं तर. असं वापरू पुढच्या पुढे. फटाफट काढ तुझे कपडे, माझे झाले काढून. बघू आपण नंतर करू याच्यावर एक्सपेरिमेंट. लॅपटॉप. तर गाईस, कॉर्पोरेट एम्प्लॉई लॅपटॉप घेऊन जात आहे ट्रिपला, काम करणार आहे तिथे बसून, कारण सोनालीला सुट्टी नाही मिळाली. तर गाईज, माझे कपडे अर्धे काढून झालेले आहेत. त्यानंतर मला आठवलं की माझा व्हिडिओच नाही काढला मी. तर बघा, अजून एक शर्ट आहे माझ्याकडे मस्तपैकी. हे मी व्हाईट पॅन्ट खाली घालून त्याच्यावरती घालणार. तर हे पण असंच इव्हिनिंगच्या टाईमला डिनर वगैरे, स्पेशल बीच वॉक वगैरे त्या टाईपमध्ये घालण्यासारखं आहे. तर हा पण ठेवू बाजूला. त्यानंतर बस झालं ना ग एवढे? खूप झालं. घरातले घे, घरातले मेन. 1 2 3 4
पाच तर झाले. घेतो अजून एक. 5 दिवसाचे 5 झाले. हा शर्ट घेऊ. हा बघ. नको, झालाय तो घालून. मग हा एक स्वेटशर्ट आहे माझा. हे पण आहे. ते छान आहे. हा घेतो. हा नको ना. हम्म? हा नको ना. नको, तो झालाय. ही कसली क्रीम आहे? डोळ्याची. हा हे घेऊ. दाताचं घेते बाबा पहिलं. हा, माझं स्विमसूट गायब झालेला आहे. आता ते नाही मिळत आहे. त्याचं काय करणार आपण. नो ऑप्शन. नाही त्या वेळेला. बॅग भेटायला गोप्रो कधी घेतलास तू? सॉरी. बघा ट्रायपॉडची बॅग. बघा, माझं काम झालंय बॅग भरून, आणि इथे अजून याची बॅग ओपन पण झाली नाहीये. ट्रायपॉडची बॅग शोधतोय मी. कधी होणार हे कारण सगळं ट्रायपॉड त्याचं? पॅक कशात करणार. टाइम बघा किती चाललंय, 6 वाजलेत. रात्रीची ट्रेन आहे. पटकन आवर. काय काय राहिलंय तेच ट्रायपॉडची बघितलं बॅगच पाहिजे. राहिली आहे ग. हे तू कसं किती उघडतोस? पसारा झालाय घरात. ना 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 गोरिया चुराना मेरा जिया गोरिया. कसं तू सेट्स काढलेस का? तेच काढत होतो यार मी. तू मला एक काम नाही करू देत यार. सोनाली, आता ह्याच्यावर पॅन्ट दे मला. आधी हे तर ठेव शॉर्ट्स. सगळे. ह्याच्यावर शॉर्ट्स दे. मग काय तिथे जाऊन मॅचिंग करत बसू. शॉर्ट्स कोणती देऊ आता इथे? ही वाली आहे. जीन्स वाली. ही. जीन्स वाली दे. ह्याच्या सोबत जाणार. हम्म. जीन्स शॉर्ट सोबत शॉर्ट म्हणजे थंडी तर काय घेणं देणंच नाही माझा. ही वाली. ही वाली कॅज्युअल कधीतरी असंच इकडे तिकडे फिरायला नॉर्मल. खाली कुठली आहे? ब्ल्यू. ब्ल्यू पण दे. खूप होत आहेत ह्या. पिशवी भरलीच नाही मी. तुझेच बघत जर माझी जागा फुल झाली. त्याची साडी पण आहे ना माझी. तो White? घेतलेला. हा व्हाईटच्या खाली जीन्स. हा. ठीक आहे. हम्म? मग हा नको. नको. राहू दे एक्स्ट्रा असंच मंदिरात वगैरे कुठल्या गेलं. हा, परत एखादं किंवा घरी गेलो तर. हा राईट. कारण का एकदम पण घरी जाताना व्यवस्थितच हवं तिथे. ते ठेवायला जागा कर आता. माझी साडी रेग्युलरचे कपडे राहिले त्याचे. तू रेग्युलरला एवढीशेच घेतलेस. का तो हे घालतो राहू दे. हे घालतो ना ब्लॅक खाली. हे वाला. हा चालेल. हे पण होईल. नको, हे पण चांगलं आहे ते. तुझ्या बॅग मध्ये जागा आहे सोनाली. हे काय हे इथं ठेवण्याचा काय प्रॉब्लेम आहे? परत माझीच बॅग भरतीये फुल. जॅकेट्स पण आहेत यार अजून. कुठ तर अंगावर असणार. आता नाही मी घालणार आहे रात्री. का? माझं ऑलरेडी ते वालं आहे. अच्छा. कापसाचं. मोगाच कशाला मी घालून बसू. अनुच्या बॅग मध्ये ठेवा. त्याची बॅग ऑलरेडी छोटी घेतोय तो. वाढवणार बघ बॅग. झालंय. आता फक्त जॅकेट्स राहिलेत आपले, आणि हे तर बाहेर आहेत ते जे जाताना घालणार आहे. रेग्युलर मध्येच काउंट कर. याच्यातलं ब्लॅक कुठे गेलं? माहित नाही. तुम्हाला मी मगाशी एक मेसेज ड्रॉवर दाखवणार होती, जो की हा आहे. हा. जे पाहिजे ते असं पटकीने हात टाकायचं आणि काढून घ्यायचं. एवढं सोपं ड्रॉवर. पटकिन्या. एवढं सोपं ड्रॉवर आहे माझं. हे टेन्शन. नकोय.
हा पाहिजे. त्याच्याशिवाय येणार आहे विदाउट. येस, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तसंच डायरेक्ट. मग काय. ठीक आहे, टी शर्ट घे, सेफ साईड असू दे ना. खर्च तिथे आपल्याला या कपड्यांवर करायचं नाही. कपडे खूप आहेत आपल्याकडे आता. हा फाटलेला ना कुठून तरी. अशा प्रकारे आमची पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही रेडी पण झालोय. रेडी पण झालोय. मला आमचा दाखव. टाइम झालाय. टाइम झालाय बघा किती वाजले. 12 वाजायला आले. आमची 1ची ट्रेन आहे. येस. तर So आम्ही let's कुठे go. जातोय हे तुम्हाला कळेलच उद्याच्या व्लॉगमध्ये. चला, लेट्स गो टू ठाणे स्टेशन. माईकची गरज होती आता. सो गाईज, आम्ही पोहोचलोय आता प्लॅटफॉर्मवर. अजून आमची ट्रेन अराइव्ड नाही झाली. सो दिस इज आवर लॅकेज. अजून एक पार्सल दिसत असेल हा तुम्हाला, नवीन ॲड केला आम्ही. आता तुम्ही ठरवा बोलते. आता तुम्ही सांगा आम्ही कुठे जातोय. आम्ही कुठे चाललोय? आतिया एक्सप्रेस. बघतोय ट्रेनची. अजून काय ट्रेन आली नाही. प्लॅटफॉर्म नाही बघितलं का कधी? हा, पद्धत असते ती. ओ, सामानांकडे लक्ष ठेवत बस. रेल्वेचा कारभार बघा. गाडीचं टायमिंग आहे 1:05 थांब ना, बोलू तरी. अरे मग दाखवते ना गाडी. हा, 1:05 टाइम 10. गाडीचा. तर आता वाजलेत बघा 1:30. 1:30 झालाय. आणि आता अनाऊन्समेंट झाली की अजून LTT वरूनच ट्रेन निघाली नाहीये. ओ माय तर ती गॉड. निघाल्यानंतर आम्ही अनाऊन्स करू. त्यातल्या त्यात इथे प्लॅटफॉर्मवरती त्यांनी इंडिकेटरमध्ये फक्त गाडीचा नंबर लावलाय आणि डब्बा कोण पप्पा लावणार? डब्बा कोण लावणार? डब्बाच नाही लावला त्यांनी. तू लावून ये जा. तो झोपला असेल. तर त्यांना काय म्हणायचंय अजून काय कळलं नाहीये स्पष्ट. तो कधी झोपला येणार आहे, असेल नाही रे, येणार आहे, maybe. कधी येणार आहे, टाइम पण नाही देत. नो आयडिया गाईस. बघूया आता आम्ही कधी पोहोचतोय. लवकरच. बोल आता. सोनाली चरसगंज का धंधा करेगा क्या? हमारे पास है. काय घडतोय अनिरुद्ध? कधी येणार आहे बाहेर? आहे की नाही आहे?